एक्साइटेड. जर मी कुठे चुकली तर मला स्वतःलाच लाज वाटेल, कारण माहिती की मी प्रोफेशनल भरतनाट्यम डान्सर आहे. 6 वर्ष प्रॅक्टिस म्हणजे. हे गाईज, रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. हे गाईज, सो आज आहे रामनवमी आणि आजच्या या शुभ अवसरावरती म्हणलं जातं की रामजींचा जन्म या दिवशी झालेला आणि या दिवशी महादेवजी जे होते ते खूप 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 प्रसन्न होते आणि त्यांनी नृत्य केलेलं. मी असे काही मुद्रास दाखवणार आहे जे भरतनाट्यम मध्ये हँड गेस्चर्स म्हणून ओळखले जातात. सो एक गोष्ट अशी आहे की मी एक जस्ट टेस्ट करते स्वतःचा या व्हिडिओमध्ये की तुम्हाला तुमच्याशी मी ऑनेस्ट राहील आणि माझ्या स्वतःशी पण मी ऑनेस्ट राहील. यांना माहिती की मी प्रोफेशनल भरतनाट्यम डान्सर आहे. सो फटाफट बघूया की मला किती आठवते आणि किती नाही. जे हास्य मुद्राज आहेत ते मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे आणि स्वतःला पण एक देणार आहे बिलीफ की हा मला अजूनही आठवतात. गेली 8-10 वर्ष मी हे प्रॅक्टिस केले नाहीये, कुठे बघितलंही नाहीये आणि अरंगेत्रम झाल्याच्या नंतर थोडेफार माझे स्टेज परफॉर्मन्सेस झाले आणि त्याच्यानंतर पूर्ण डान्स बंद झाला. त्याच्यानंतर कॉलेज, जॉब आणि मग सगळ्यांच्या मध्ये मग कुठेतरी ते राहून गेलं. सो ओके, आता मी बघणार आहे की मला किती आठवतंय. ठीक आहे, सो चला मग स्टार्ट करूया लगेच. मच एक्साइटेड. जर मी कुठे चुकली तर मला स्वतःलाच लाज वाटेल, कारण की मग माझ्या शिकण्याचा काहीच फायदा नाही. गेली 8-10 वर्ष झालेत मला माहिती आहे, बट स्टील मला आठवण असायला पाहिजे, कारण की हे एका भरतनाट्यम प्रोफेशनल डान्सरला बिलकुल पण विसरायची गोष्ट नाहीये. हे आम्ही रोज प्रॅक्टिस करायचो. सो चला मग 6 वर्ष प्रॅक्टिस म्हणजे खूप डिफिकल्ट पण असतं आणि प्रोफेशनलिझम त्यात दिसलं पाहिजे. सो चला मग लगेच स्टार्ट करूया. ओके, पताका, त्रिपताका, अर्धपताका, कर्तरी मुख, मयूर, अर्धचंद्र, अर्याळ, शुखतुंड, मुष्टी, शिखर, कपित्त, कडकामुख, सूजी, चंद्रकला, पद्मकोश, सर्पशीष, मृगशीष, सिंधमुख, लांगूल, अलपद्म, ब्रह्मर, चतुर, हमसास्य, हंसपक्ष, समदंश, मुकुल, ताम्रचूड, त्रिशूल. ओ माय गॉड, मला आठवतंय. ओके, सो खूप खूप प्राऊड फील होतंय. आता मी तुम्हाला वर्ड्समध्ये नाही सांगू शकत. सो हा एक मी जस्ट असं आता दुपार झालेली आहे आणि रामनवमी आहे आज. सो जस्ट विचार केलं, मी बघत होते रील्समध्ये की महादेव पण बघा, मी महादेवची खूप 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 जास्त मोठी भक्त आहे. महादेवांच्या विषयी मी तुम्हाला वर्ड्समध्ये नाही सांगू शकत की ते माझ्या लाईफमध्ये काय व्हॅल्यू ठेवतात. बट स्टील मला असं वाटलं की मग मी ट्राय करून बघू का की मला किती आठवते हँड मुद्राज, हँड गेस्चर्स किती आठवते आणि किती नाही. चला बघूया. तर मग मी असं विचार केला की कुठल्या बुकमध्ये किंवा आमचे जे भरतनाट्यमचे बुक्स वगैरे असतात त्याच्यामध्ये किंवा असं कुठल्या ह्याच्यामध्ये न बघता न काही करता मी जस्ट ते करून आठवतंय का नाही, किती आठवतंय हँड मुद्रास. तर मी विचार केला की एक व्हिडिओ का नाही बनव. तर व्हिडिओ बनवून पण म्हणजे एक सांगते की चला मला बघू किती आठवतं आणि किती नाही. आणि मला एक कॉन्फिडन्स होता, एक फिलिंग होता, गट फिलिंग, एक कॉन्फिडन्स स्वतःवरती होता की हा मला आठवेल. ह्याच्यात काय आहे, तर मी रोज करायची. पूर्ण गेली 6 वर्ष आम्हाला ते रोज प्रॅक्टिस करायला लावतात. तर मग असं कुठलाही असा क्लासिकल भरतनाट्यम डान्सर असा कुठलाही नसेल की ज्याला हे नाही आठवत. तुम्ही 10 वर्षानंतर किंवा 20 वर्षानंतर किंवा म्हातारे झाल्यावर पण त्यांना विचारा, त्यांना हे हँड मुद्राज लक्षात असतील आणि असायलाच पाहिजे. आणि आय एम शुअर की मी कुठे चुकली नसेल. तर आता मी बघते जाऊन परत की कुठे चुकली आहे का नाही वगैरे, पण मला नाही वाटत की मी कुठे चुकली असेल. तर मग मी खूप प्राऊड फील करते आता. सो जस्ट एक व्हिडिओ बनवला तुम्हाला पण दाखवण्यासाठी, तुम्हाला पण थोडंसं शिकवण्यासाठी. सो चला, तुम्हाला कसे वाटलेस माझे हँड गेस्चर्स, हँड मुद्राज. सो चला मग भेटूया पुन्हा एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की तुमचा जर कोण फ्रेंड असेल जो भरतनाट्यम डान्सर असेल, जी कोण फ्रेंड असेल भरतनाट्यम क्लासिकल डान्सर असेल, सो तिला पण विचारा तुला पण आठवतंय का नाही. सो नक्कीच तिला आठवत असेल. सो चला मग भेटूया पुढच्याच अशा एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.